नमस्कार श्री स्वामी समर्थ। आज आपण एक नवीनच विषय घेऊन आलेलो आहोत। शिव्या दिल्याने काय होते बघा। तोंडात शिव्या का येतात, समोरच्यावर त्याचा काय परिणाम होतो। काही लोकांना सतत शिव्या देण्याची सवय असते। शिव्या देणे हे केवळ राग किंवा तणाव व्यक्त करण्याची गोष्ट नाही, तर ते आपल्या मानसिक स्थितीचं प्रतिबिंब असते। जेव्हा आपण भावनाच्या भरात दुसऱ्याला अपशब्द बोलतो, तेव्हा ते फक्त त्या व्यक्तीला दुखावते असे नाही, तर आपल्याही मन आणि चारित्र्य यावरती वाईट परिणाम होत असतो। अशा वाईट सवयींचा आपल्या सामाजिक, मानसिक आणि कौटुंबिक जीवनावर खोलवर परिणाम होतो। शिव्यांचा वापर म्हणजे संवादाचा एक वाईट मार्ग आहे, जो आपल्याला इतरांपासून दूर नेतो, आपली प्रतिष्ठा कमी करतो आणि नात्यामध्ये अंतर निर्माण करतो। चला तर मग जाणून घेऊया शिव्या देण्याचे परिणाम कोणते आहेत। 1. नैतिकतेचा ह्रास होतो। शिव्या देणे म्हणजे आपल्या नैतिकतेची आणि सुसंस्कृतीची पातळी खाली आणणे। आपल्या विचारसरणीचे आणि आचारधर्माचे प्रतिबिंब आपल्या बोलण्यातून दिसते। शिव्या देणारी व्यक्ती इतरांच्या नजरेत आपली प्रतिष्ठा गमावते। संवादाने आपली ओळख तयार होते, त्यामुळे शिव्यांचा वापर टाळल्यास आपण आपल्या व्यक्तिमत्त्वाचा दर्जा उंचावतो। 2. मनात असंतुलन निर्माण होते। शिव्या देणे ही नकारात्मक भावनांची बाहेर पडण्याची पद्धत असते। जेव्हा आपण सतत अशा शब्दांचा वापर करतो, तेव्हा आपण आपल्या मनात असंतुलन निर्माण होते आणि रागाच्या क्षणामध्ये तणाव आणि चिडचिड वाढते। शिव्यांच्या सवयीमुळे आपल्याला शांतीपूर्ण जीवन जगणे कठीण होते। 3. व्यावसायिक जीवनावर परिणाम होतो। शिव्या देणे हा व्यक्तीच्या व्यावसायिक जीवनावर देखील परिणाम करत असतो। एखाद्या कार्यालयात किंवा व्यावसायिक ठिकाणी शिव्या वापरल्यास आपल्याबद्दलचा आदर कमी होतो आणि अशा वागणुकीमुळे आपल्याला जबाबदाऱ्या किंवा पदोन्नती मिळणे अवघड होऊ शकते। शिवाय इतर सहकाऱ्यासोबतची आपली मैत्रीसुद्धा तुटू शकते। 4. सामाजिक प्रतिष्ठा कमी होते। कोणत्याही सामाजिक कार्यक्रमात किंवा सार्वजनिक ठिकाणी शिव्या देणाऱ्या व्यक्तीची प्रतिमा नकारात्मक बनते। लोक अशा व्यक्तींना टाळतात आणि त्यांच्या बोलण्याला गांभीर्याने घेत नाहीत। त्यामुळे आपली सामाजिक प्रतिष्ठा आणि सन्मान कमी होतो, ज्यामुळे व्यक्तिमत्त्वावर दीर्घकाळ टिकणारा वाईट परिणाम होतो। 5. वैयक्तिक नात्यामध्ये दुरावा निर्माण होतो। शिव्या दिल्याने आपल्या जवळच्या नात्यावर नकारात्मक परिणाम होतो। अशा शब्दांचा वापर केल्याने दुसऱ्याच्या मनात दुःख आणि राग निर्माण होतो, ज्यामुळे नात्यात ताण येतो। एखादा कुटुंबातील सदस्य किंवा नवरा बायकोला सतत शिव्या देत असेल, तर त्याच्याशी आपला संवाद आणि विश्वास हरवतो आणि त्यामुळे नाते बिघडण्याची, तुटण्याची शक्यता वाढते। 5. रागावर ताबा ठेवणे कठीण होते। शिव्या देणाऱ्याचा राग नियंत्रणात राहत नाही। सतत शिव्या देणारी व्यक्ती अगदी छोट्या छोट्या गोष्टीवर चिडचिड करते आणि आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवू शकत नाही। परिणामी अशा व्यक्तींना रागावर ताबा ठेवणे कठीण जाते। 6. मानसिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो। शिव्या देणे आपल्या मानसिक आरोग्यावरही वाईट परिणाम करत असते। अशा नकारात्मक शब्दांचा जर सतत वापर केल्याने आपल्याला नैराश्य, तणाव आणि चिंता निर्माण होऊ शकते। 6. शांततेचा अभाव निर्माण होतो। शिव्याचा वापर आपल्यामध्ये आणि आपल्या सभोवतालच्या वातावरणात
अस्थिरता निर्माण करत असतो. जेव्हा एखाद्या घरात किंवा समाजात अशा शब्दांचा वापर जर आपण सतत होत असेल तेव्हा तेथे शांतता हरवते. आपल्या घरात किंवा कामाच्या ठिकाणी तणाव आणि अस्वस्थता निर्माण होते. घरात लहान मुलं असतील तर तीही अपशब्द लगेच लक्षात ठेवतात आणि हे शब्द बाहेर त्याचाच वापर करतात. शिव्या देत असताना त्या व्यक्तीच्या शरीरात अनेक नकारात्मक आणि रासायनिक बदल घडत असतात, ज्यामुळे मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर परिणाम होतो. अशा स्थितीत शरीरात त्वरितही काही प्रतिक्रियाही उमटतात. शिव्या देण्याच्या वेळी राग आणि तणावाच्या तीव्रतेमुळे शरीरात कॉर्टिसोल आणि ॲड्रेनालिन या तणाव संबंधित हार्मोनची पातळी वाढते आणि हार्मोन्स आपल्या शरीरामध्ये पुढील परिणाम घडवतात. 1. आपल्या हृदयाची गती वाढते. रक्तदाब आणि हृदयाची ठोके वाढतात, ज्यामुळे रागाच्या वेळी हृदयावरती अधिक ताण येतो आणि त्यामुळे रक्तदाब वाढतो. उच्च रक्तदाबामुळे शरीरात दीर्घकाळ हृदयविकार होण्याची शक्यता वाढते. 2. न्यूरोट्रान्समीटरचे असंतुलन. ज्यावेळेस आपण शिव्या देत असतो त्यावेळेस देत असताना मेंदूतील डोपामिन, सेरोटोनिन आणि नॉरएपिनेफ्रिन यासारख्या न्यूरोट्रान्समीटरचे असंतुलन होऊ शकते आणि हे मेंदूतील राग, आनंद आणि भावनिक प्रतिक्रियेशी संबंधित असतात. डोपामिन वाढल्याने व्यक्तीला तात्पुरती तणावमुक्ती किंवा स्फूर्ती जाणवू शकते, पण याचा मानसिक आरोग्यावरती परिणाम होऊ शकतो. सेरोटोनिन कमी झाल्यामुळे व्यक्तीला नैराश्य, चीड आणि अस्वस्थता जाणवू शकते. 3. मांसपेशीमध्ये ताण. शिव्या देत असताना शरीराच्या मांसपेशीमध्ये ताणल्या जातात आणि हा ताण विशेषतः खांद्यामध्ये, मानेला आणि पाठीला जाणवतो. यामुळे दीर्घकाळात मांसपेशीची वेदना, स्नायूंचे ताठरपणा आणि दुखणे होऊ शकते. 4. पचनावर परिणाम. तणावाच्या स्थितीत पचनसंस्थेवर देखील परिणाम होऊ शकतो. शिव्या देत असताना तणावामुळे शरीरातील पचनक्रिया मंदावते, कारण मेंदू शरीराच्या इतर भागांना अधिक ऊर्जा पुरवत असतो आणि त्यामुळे अपचन, ॲसिडिटी आणि पोटाचे इतर विकार यामुळे उद्भवू शकतात. 5. रागाच्या आणि शिव्या देण्याच्या स्थितीत शरीरातील श्वास घेण्याचा वेग वाढतो. फुफ्फुसामध्ये जास्त ऑक्सिजन घेण्यासाठी प्रयत्न होतात, परंतु यामुळे शरीरात ताण निर्माण होतो आणि त्यामुळे हृदयावर अतिरिक्त भार पडतो. 6. रक्तातील साखर पातळी वाढते. तणाव आणि रागाच्या वेळी शरीर अधिक ऊर्जा मिळवण्यासाठी रक्तातील साखरेची पातळी वाढवते. यामुळे मधुमेह असलेल्या किंवा रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्याची गरज असलेल्या लोकांसाठी ते शरीरावर होणारे हे परिणाम हानिकारक असू शकतात. ज्याला व्यक्तीला शिव्या दिल्या जातात त्याच्या मनातही काही विशिष्ट मानसिक आणि भावनिक प्रक्रिया सुरू असतात. तो समोरच्या व्यक्तीला तितक्याच नकारात्मक ऊर्जेने पाहत असतो. त्या व्यक्तीला प्रचंड अपमान झाल्यासारखं वाटू शकतं. त्यातून त्याच्यात अस्वस्थता निर्माण होते, ज्यामुळे त्या व्यक्तीला राग, दुःख किंवा नकारात्मक भावना येऊ शकतात. तुम्ही पाहिलेच असेल की कोणी आपल्याला शिव्या दिल्या तर इतर कोणत्याही रागापेक्षा या वेळेला येणारा राग हा भयंकर असतो. समोरचा त्यावेळी संरक्षणात्मक भूमिकेत जातो आणि शिवेचा प्रतिकार करण्याचा विचार करतो. त्याचा आत्मसन्मान दुखवला गेल्यामुळे तो त्वरित प्रत्युत्तर देऊ शकतो.
काही वेळा जर त्या व्यक्तीला शिव्यांना तोंड देण्यासाठी ताकद नसली किंवा ती परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यास तो जर असमर्थ असेल तर त्याच्यात निराशा किंवा असहाय्यतेची भावना निर्माण होते आणि यामुळे त्या व्यक्तीला मानसिक ताण येऊ शकतो आणि तो डिप्रेशनमध्ये जाऊ शकतो आणि त्याचा आत्मविश्वासही कमी होऊ शकतो. शेवटी ती व्यक्ती कधी प्रतिसाद देते हे तिच्या संस्कारावर, व्यक्तिमत्वावर, आत्मविश्वासावर आणि मानसिक स्थितीवर अवलंबून असतं. मित्रांनो, शिव्या देणं अयोग्य आहे कारण ते इतरांना दुखवू शकतं आणि नातेसंबंधावर नकारात्मक परिणाम करू शकतं. याउलट जर व्यक्ती आपल्या भावनांना योग्य प्रकारे व्यक्त करण्यासाठी योग्य शब्दांचा वापर करत असेल तर त्याने समस्या अधिक चांगल्या प्रकारे सोडवल्या जाऊ शकतात. शांतपणे संवाद साधणे, समोरच्याला समजावून घेणे हे आपल्या सुसंस्कृतपणाचे लक्षण आहे. आपल्या संस्काराचं ते प्रतिबिंब आहे. मित्रांनो, आजचे विचार जर तुम्हाला आवडले असतील तर कृपया व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.